आज एक मी बुक रीड करत होतो आणि त्याच्यामध्ये खूप महत्वाचा पॉइंट भेटला मला, जो की तुमच्याशी शेअर करायचा. त्याच्यामध्ये असं सांगितलं की तुम्ही एखादा डेस्टिनी डिसाईड करून जेव्हा एका रस्त्याला निघता, तेव्हा असं होतं की रस्ता बंद असतो कधी कधी. एखाद्या वेळेस असं होतं की रस्ता बंद असतो, पण त्याच्यामधले 90% पीपल असे असतात जे रिटर्न घरी येतात. पण त्याच्यातले जे 10% लोक असतात ते कुठून तरी दुसऱ्या मार्गाने किंवा जो खूप जास्त लांबचा रोड आहे त्या रोडने जातात. असं म्हणजे हे पण पॉसिबल आहे. आणि तुमची जी डेस्टिनी आहे, सपोज माझं जे 4 वीकचं जे गोल आहे त्याच्यामध्ये खूप काही अडचणी अशा येणार आहेत. कधी डाएट कमी पडणार आहे, कधी व्हेकल नसणार आहे, कधी बाईक नसणार आहे. त्यावेळेस मी म्हणजे इव्हन मी हे सांगत आहे कारण हे माझ्या पास्ट मध्ये पण झालंय. कधी माझ्याकडे बाईक नव्हती तेव्हा मी पायी पायी आलेलो आहे घरापासून ते जिम पर्यंत. कधी ताईचे बोलणे खाल्ले, तिचे स्कूटी घेऊन आलो त्यामुळे. कधी कधी लिफ्ट घेऊन आलेलो आहे. कधी डाएट मध्ये कमी पडली तेव्हा तरीही वर्कआउट केलेलं आहे. म्हणजे खूप सारे अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फेस करावं लागणार जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट. बट मेन तुम्हाला पॉइंट हे सांगायचं ट्राय करत आहे की जिम न जाणं हा तेव्हा म्हणजे तुम्हाला प्रत्येक सिच्युएशन मध्ये 2 मार्ग असतात. एक तर तेव्हा त्या सिच्युएशन मध्ये जिमला जा किंवा घरीच राहा. बाईक नसताना तुम्ही जिमला जिमला लिफ्ट घेऊन जाऊ शकता किंवा घरी जाऊ शकता. पाऊस चालू असताना तुम्ही रेनकोट घेऊन जिमला जाऊ शकता किंवा पुन्हा घरी जाऊ शकता. असे कितीतरी तुमच्याकडे ऑप्शन्स असतात. बट तेव्हा हीच गोष्ट मॅटर करते की तुमच्यासाठी त्या सिच्युएशनला तुमची प्रायोरिटी काय आहे. तर आय होप एवढं ज्ञान पुरेसं आहे तुम्हाला थोडस मोटिवेशन भेटण्यासाठी. आणि आजच्या वर्कआउटला स्टार्ट करू पुन्हा. प्रत्येक आयटमचा एक सेट 15 रिपिटेशन फिनिश. डोंट डू मोर दॅन दॅट. आपलं जास्त मोटिवेशन होऊन जास्त सेट किंवा प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड मध्ये जाणं गोल नाहीये. बस आपल्या बॉडीला मेंटेन ठेवणं गोल आहे. आपल्याला ह्या वीक मध्ये फक्त सस्टेन ठेवायचंय आपलं आणि मसल अँड माइंड कनेक्शन डेव्हलप करायचंय. बस हेच आपलं गोल आहे ह्या वीकला. तरी नेक्स्ट वीकला आपण थोडस ऍडव्हान्स जाते. ठीक आहे. सो चला जिमला. थोडीशी प्रोग्रेस दिसत आहे. दुसराच दिवस आहे आणि मला ही गोष्ट सांगायची आहे की तुम्हाला जेव्हा समजत नाही लाईफ मध्ये काय करावं ते, तेव्हा कुठली तरी एक छोटीशी गोष्ट करणं स्टार्ट करून द्या. फॉर एक्झाम्पल जिम झालं, रनिंग झालं, फिटनेस किंवा रिडिंग झालं. त्यात कुठली पण सुरुवातीला बोर्डम येईल, पण जेव्हा तुम्हाला थोडस प्रोग्रेस दिसेल त्या गोष्टीमध्ये तेव्हा मोटिवेशन ऑटोमॅटिक येतं. पहिले ऍक्ट करा, त्याच्यानंतर मोटिवेशन येतं. असं कधीच होत नाही की मोटिवेशन आल्यानंतर तुम्ही ऍक्शन घेतली. हे गलत मेंटॅलिटी लोकांची अकॉर्डिंग टू मी. सो लेट्स डू इट वर्कआउट. अपना भाई है वो, है नहीं क्या? तर हा होता आजचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ इथेच खतम करू आपण. जे चॅलेंज मी आतमध्ये केलं ते अशा पर्सन सोबत करा ज्या पर्सनवर तुम्हाला पूर्ण ट्रस्ट आहे.
नाहीतर ट्राय पण नका करू. होप भेटूया तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फिट रहो, हिट रहो, तंदुरुस्त रहो. बाय. ये मेरा फ्रेंड मुंबई से आ गया. चलो बाय.